श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, 12 नोव्हेंबरला कालभैरव जयंती आहे आणि कालभैरव हा म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती खूप खूप आपल्या म्हणजे प्रश्नासाठी, संकटासाठी, अडचणीसाठी, प्रत्येक समस्यासाठी आपल्याला कालभैरवाची सेवा जर आपण केली तर तो मदत करत असतो। म्हणजे कसं असतं, कालभैरवाची सेवा काय असते, कालभैरव अष्टक वाचन असतं आणि आपण म्हणजे मृत्यूच्या दाढेतून सुद्धा आपल्याला आणत असतो। यापेक्षा असं म्हणताय की कालभैरव हा जे आहे यमदैवत आहे आणि आपला आत्मा नेण्यासाठी हा यम येत असतो। आपल्याला माहिती आहे ना, का जेव्हाही कुठला व्यक्ती मरणार असतो की त्याचा आत्मा नेण्यासाठी यम येत असतो आणि तो यम त्याला घेऊन जात असतो। म्हणून आपल्याला कालभैरव हे आहे यमदैवत आहे, म्हणून आपल्याला कालभैरवाची खूप काही सेवा करायची असते। म्हणजे तो आपल्याला आनंदात घेऊन जातो। आपल्याला जेव्हा म्हणजे आपल्याला असं तुम्हाला वाटेल, जेव्हा कुठलाही व्यक्ती म्हणजे शेवटच्या क्षणाला हे करतो ना, तर शेवटच्या क्षणी त्याला कधी कधी खूप त्रास होतो। बघा, आपण जर कोणाचा जीव जात असताना बघितलं ना, खूप त्रास होतो, असं त्याला म्हणजे जीव निघत नाही, म्हणजे असं वेदना होतात वगैरे। पण जर आपण कालभैरवाची सेवा जर रेग्युलर करत असेल तर आपल्या आत्म्याला काहीही होत नाही, आरामशीर आपला आत्मा शांततेत जात असतो। आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपले काही संकट येतात, संकट कुठलंही संकट असो, कुठलंही संकट असो, की ते संकट असेल तर आपण कालभैरवाची सेवा केली ना, आपल्याला संकटातून मुक्त करत असतो 100%। म्हणजे पावलं पावली जर आपण कालभैरव अष्टक, कुठल्याही संकट असो, छोटं मोठं ऍक्सिडेंट झालेला असेल तरी आपल्याला कालभैरव वाचवतो। शक्यतो तर कालभैरव जो कोणी रोज कालभैरव अष्टक वाचन करतो ना, त्याचा कधीच ऍक्सिडेंट होत नाही, तुम्ही अनुभव घ्या। त्यामुळे मी नेहमी सांगत असते की प्रत्येकाने, घरातल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या 11 माळे श्री स्वामी समर्थ जप, 3 अध्याय स्वामी चरित्र, एक वेळ तरी कालभैरव अष्टक रोज वाचायचं। म्हणजे आपला अकाल मृत्यू येत नाही, आपला ऍक्सिडेंट होत नाही, आपल्याला कुठल्याही संकटाला कालभैरव पटकन धावून येत असतात। त्यामुळे आपल्याला ती सेवा रोजची एक तरी वेळ कालभैरव अष्टक वाचन करायचं असतं। आणि त्यानंतर बघा, आता आली जयंती, कालभैरवाची जयंती आली। ह्या जयंतीच्या दिवशी आपल्याला आता आपण रोज एक वेळा करतोच, पण ह्या वेळेस आपल्याला 11 वेळा तरी कालभैरव अष्टक वाचन करायचंय। कालभैरवाच्या मंदिरात जायचं आहे, आपल्या जवळपास कालभैरवाचं मंदिर असेल तिथं आपण जायचं आणि जाताना नैवेद्य घेऊन जायचं, भरीत भाकरी आणि कांद्याची फोड आणि लिंबू, असं आपल्या कालभैरवाला घेऊन जायचं असतं नैवेद्य। आणि तो नैवेद्य तिथे कालभैरवाला व्हायचा। त्यानंतर नारळ, खडीसाखर, अगरबत्ती ही सेवा पण व्हायची कालभैरवाला, आणि एखादं फूल असं आपण घेऊन जायचं जाताना व्हायचं। कालभैरवाचा प्रसाद खायचा नाही, कालभैरवाचा प्रसाद खायचा नाही शक्यतो, कारण की कालभैरव हे जे आहे यमदैवत आहे, म्हणून यमाचा प्रसाद आपण खात नाही। म्हणून आपण लक्षात ठेवायचं की आपण कालभैरवाचा प्रसाद शक्यतो खायचा नाही। बर, आपल्याला तिथे कालभैरवाच्या मंदिरात हा सगळा नैवेद्य वगैरे घेऊन जायचा, सेवा घेऊन जायची, ती कालभैरवाला सेवा व्हायची, नैवेद्य द्यायचा कालभैरवाला। आणि सेवा कालभैरवाला विनंती करायची, माझ्या घरामध्ये कोणालाही अकाल मृत्यू येऊ देऊ नको, माझ्या घरामध्ये कुणालाही संकट येऊ देऊ नको, ऍक्सिडेंट वगैरे होऊ देऊ नको, माझ्या परिवारातील सगळ्यांचा सुखाचा प्रवास होऊ दे, किंवा जे काय असेल आपलं ते काय, तुमचं एखादं समजा हे आता नॉर्मल आहे, तर तुमचं वेगळं काही संकट असेल की काही अडचण असेल, तुमची कुठलं संकट असेल, तर ते तुम्ही त्याला सांगायचं की असं असं काम माझं होऊ दे। आणि मग त्या दिवसापासून तुम्ही कालभैरवाची जर सेवा केली ना, तर तुम्हाला 101% त्याचा अनुभव येत असतो। असं पण कालभैरवाची सेवा कधी पण करा, तुम्हाला अनुभव येतो। आता एक उदाहरण सांगते मी, म्हणजे जास्त हे नाही, म्हणजे खूप असं पावलं पावली येत असतं उदाहरण, अनुभव म्हणून एक सांगते। सगळ्याच कामासाठी असतं, परंतु एक अशी गोष्ट होती की एका ताईचा मुलगा हरवला होता, एका ताईचा मुलगा हरवला होता, 15 दिवस झाले होते आणि सगळी चौकशी करून झाली त्यांची, सगळे पोलीस कंप्लेंट करून झालं, सगळं करून झालं होतं त्यांचं, पोलिसांना सुद्धा सापडत नव्हता तो। आणि खूप चौकशी, तो मुलगा जवळजवळ 15-16 वर्षाचा मुलगा होता, तेव्हा सापडतच नव्हता, 15 दिवस झाले होते सापडत नव्हता। मग असंच त्यांनी 15 दिवसानंतर त्यांनी असंच व्हिडिओ बघितले आपली युट्यूबला, असंच बघत असेल, मोबाईल बघत असेल, तर बघता बघता स्वामींची ती काही नियोजन असेल, स्वामींचीच इच्छा असेल, बघता बघता त्यांचं युट्यूबला माझी व्हिडिओ आली, तर त्याच्यात त्यांना ते काही थोडी माहिती मिळाली, म्हणजे समोर मी प्रश्न उत्तर करते असं तशी काही माहिती मिळाली असेल,
त्या ताईंनी मला कॉल केला. तो वेळ साधारण दुपारचाच होता. 12:30 नाही, तर दुपारचा नाही, 10-10:30चा वेळ होता. सकाळचा होता, 10-10:30चा वेळ होता. त्यांनी मला कॉल केला. मग मला ते सांगायला, म्हणजे ते सांगताना खूप त्यांना रडायला येत होतं. 15 दिवस झाले असं-तसं आणि काहीच कारण नाही, क्षुल्लक कारण, आणि ते असं झालं, परंतु तो मुलगा नाही सापडत आहे. 15 दिवस झाले असं-तसं. मग त्यांना नाही, सॉरी, आम्ही दिंडोरीला गेलो होतो आणि तिथं खूप पाऊस चालू होता आणि मी गाडीतून खाली उतरते आणि त्यांचा कॉल आला. म्हणे, ताई मला असं असे. म्हटलं, ताई मग आता तिथं पण पाऊस होता, मला तो मोबाईल हातात घेता येईना. त्यांना म्हटलं, ताई तुम्ही मेसेज टाका म्हटलं. मग आम्ही दिंडोरी केंद्रातून बाहेर आल्यावर मग मी तो मेसेज पाहिला. मग म्हटलं, अरे बापरे, असं मेसेज होतं. मला वाटलं की असं आता कसं करत राहता ना फोन, मला वाटलं असंच असेल. मग बाहेर आल्यावर त्यांना म्हटलं, ताई आता मी तर गाडीत आहे, मला गाडीत तर काही बोलता येणार नाही, मी घरी गेले का तुम्हाला कॉल करते म्हटलं. मग मी घरी आल्यावर त्या ताईंना पहिले मी दारातच, मी मेसेज वाचला, मला पण असं वाटलं कधी मी घरी जाईल, कधी यांना सेवा सांगेल. मी दारातच होते, लगेच मी त्यांना फोन लावला. दारातच होते तेव्हा फोन लावला त्यांना. मग विचारपूस केली, त्यांना सांगितलं, कालभैरवाची सेवा सांगितली त्यांना. 3 टाइम करा म्हटलं, 11-11 वेळा 3 टाइम, 3 दिवस. तर खरोखर सांगते, त्या 15 दिवसापासून हरवलेला मुलगा त्यांचा तिसऱ्या दिवशी सापडला. तिसऱ्या दिवशी तर त्या मुलाला किडनॅप केलेलं होतं. म्हणजे त्या मुलाला किडनॅप केलेलं होतं. त्याला बरंच काही त्रास वगैरे दिलेला होता. परंतु तो मुलगा 3 दिवसानंतर पोलिसांना सापडला. मग आता तो 15 दिवसापासून पोलीस तपास करत होते तरी सापडत नव्हता. आणि विशेष म्हणजे त्यांचे सगळे नातेवाईक पोलीस होते. पोलीस इन्स्पेक्टर, PSI असे नातेवाईक होते त्यांचे. आणि सगळे त्यांचा तपास घेत होते त्या मुलाचा, तरी सापडत नव्हते. परंतु ते सेवा केल्यानंतर, सेवा सुरू केली त्या ताईंनी. सकाळ, दुपार, संध्याकाळ सांगितलेली सेवा सुरू केली. मग तिसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे 2 दिवस सेवा झाली आणि तिसऱ्या दिवशी सकाळी त्या मुलाचा तपास लागला. पोलिसांनाच लागला तपास, पोलिसांनाच सापडला तो. पण तो तिसऱ्या दिवशी सापडला. म्हणजे असं आहे की कालभैरव, म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की कालभैरवाची जी सेवा आहे, कालभैरव अष्टक जो आपण म्हणतो, कुठलाही तुमचा प्रश्न असेल आणि ती जर सेवा आपण केली ना, खूप पॉवरफुल सेवा आहे. तुमचा कुठलाही प्रश्न असेल तर सुटतो, म्हणजे सुटतो. तुमच्याकडे भांडणं होत असेल, कोणाचे भांडणं आपल्याला वाटतं आता हा आपल्याशी भांडणार आहे बरं का, कारण की आपल्याला दिसतं त्याचं, की आपण लगेच कालभैरव अष्टक म्हणायला सुरुवात केली ना, तो तिथेच शांत होऊन जातो. म्हणजे असं खूप काही आहे, कालभैरवाचा प्रभाव खूप आहे. म्हणून आपल्याला कालभैरवाची सेवा ही याच्यामध्ये कालभैरव जयंतीच्या दिवशी करायची आहे. तुमचा सगळा प्रश्न असेल ना, पती पत्नीचं भांडण असेल, घरात काही भांडण पती पत्नीचे असेल, सासू सुनाचे असेल, बाहेरचे असेल भांडणं, तरी आपण कालभैरव अष्टक 11 वेळा केलं की ते जातं, ते शांत होऊन जातं. म्हणजे असं कालभैरव अष्टक 11 वेळा केलं आणि ती धूप लावायचा, आपला पंचगव्य धूप लावायचा आणि कालभैरव अष्टक 11 वेळा वाचायचं. ते धूप आपण त्याची रक्षा आपण सर्वांनी खायची. मग काय होतं त्याच्याने, कारण की आपलं जरी चुकत असेल तर आपण चांगलं वागायला लागतो, समोरचे जरी चुकत असेल तर चांगले वागायला लागतात, मग त्यामुळे ते भांडणं मिटतं. असं आहे कालभैरवाचं. असं तो म्हणजे चांगलं काम होत असतं. तुम्ही जर वाईट साठी हे केलं तर वाईट होत नाही. कालभैरवाचं याचं वाईट होऊ दे, मी कालभैरव अष्टक वाचते त्याचं वाईट होऊ दे असं म्हटलं तर कधीच होत नाही. ते दुसऱ्याचं वाईट होत नाही, परंतु सगळ्यांचं चांगलं होतं. असं नाही मग तुम्ही म्हणाल उद्या माझी सासू खूप भांडते, मग मी कालभैरव अष्टक वाचते, तिचं तोंड एकदम गप्प झालं पाहिजे आणि तुमचं तोंड चालू राहिलं पाहिजे, असं होत नाही. तर कसं असतं, तुम्ही जेव्हा कालभैरवाची सेवा करता ना, तर तुम्ही तुमच्याकडनं काही चुका होत असेल तर तुम्हाला पण ते सद्बुद्धी देता आणि समोरच्याला पण सद्बुद्धी देता, शांत करतात आणि तुम्हाला पण शांत करत असतात. असे ते कालभैरवाचं असतं. म्हणून आपण कालभैरवाची सेवा रोज, प्रत्येकाने रोज एक वेळ तरी वाचायची. आता हे आहे जे कालाष्टमी आहे, त्या दिवशी कालभैरव जयंती आहे, तर त्या दिवसापासून आपल्याला साधारण संकल्पित आपला काही प्रश्न असेल ना, संकल्पित आपल्याला 11 दिवस, 40 दिवस, 51 दिवस, 108 दिवस असं रोज 11 वेळा कालभैरव अष्टक वाचण्याची सेवा करायची. म्हणजे तुमचा मोठ्यातला मोठा प्रश्न असेल, मोठ्यातला मोठा आजार असेल, तरी तो जातो, म्हणजे जातो. फक्त ती सेवा आपल्याला म्हणजे करायला लागते आपल्याला. आणि कालभैरव अष्टक वाचायला काहीच वेळ लागत नाही. एकदा पाठ झालं ना तर तुमचं 7 ते 8 मिनिटामध्ये 11 वेळा होतं. 7 ते 8 मिनिटात 11 वेळा होऊन जातं. आणि असं काही नाही तुम्ही स्लोच वाचा, तुमचे एकदा उच्चार स्पष्ट झाले ना, तुम्ही स्पीडने वाचलं पण उच्चार स्पष्ट आले ना, तरी काही हरकत नाहीये. म्हणून आपल्याला जर काही वाटलं, आता मला माहिती की प्रत्येकाच्या घरामध्ये अडचण आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये समस्या आहे, प्रत्येकाला संकट आहे, अडचण आहे, दुःख आहे,
खूप काही मन शांती नाही, मानसिक, शारीरिक, आर्थिक सगळ्या काही संकट आहे, सगळ्या काही अडचणी आहेत. पण प्रत्येकासाठी मी एकच सांगेल, बाकीची सेवा करण्याबरोबर तुम्ही कालभैरवाष्टकची सेवा अवश्य करा. घरातल्या प्रत्येकाने करा ही कालभैरवाष्टकची सेवा एक वेळा तरी. तर असो, पण काही प्रश्न असेल तर त्याच्यासाठी 11 वेळा कालभैरवाष्टक संकल्पित करा. किती दिवस करणार आहे असं कालभैरवाला सांगा, इतक्या इतक्या दिवसासाठी मी इतकी तुझ्या रोज 11 वेळा तुझी अशी अशी सेवा करते, माझ्याकडनं सेवा करून घे, माझं असं असं काम कर. हे सगळं कालभैरवाला आपण जेव्हा नारळ, खडीसाखर, अगरबत्ती घेऊन जाणार ते हातात घ्यायचं, त्याला कालभैरवाला सांगायचं आमचा असा असा प्रश्न आहे, अशी असं समस्या आहे, ती तू आमची दूर कर. आम्हाला काय भांडणं असेल तर आमच्या घरात सुख शांती लाभू दे, भांडणं मिटू दे, आणि असं म्हणायचं आणि ते व्हायचं. आणि मग 11 वेळा कालभैरवाष्टक वाचायचं आणि घरी यायचं. जेव्हा आपण कालभैरवाच्या मंदिरात जातो कालभैरवाच्या दर्शनाला आणि कालभैरवाची सेवा झाली की डायरेक्ट आपल्या घरी यायचं, कुठे जायचं नाही, म्हणजे कुठे थांबायचं नाही. कालभैरवाची एकदा सेवा केली का मध्ये ही मैत्रीण भेटली बोलेल, ती मैत्रीण भेटले बोलेल असं करायचं नाही. किंवा पुरुष असेल कोणी मित्र भेटला, चला बोला, उभं राहतात पुरुष, तर असं करायचं नाही. डायरेक्ट सेवा झाली का घरी यायची, तेव्हाच तुमची ती सेवा पूर्ण होती. नाही तर कालभैरवाची सेवा केली आणि तुम्ही मध्ये थांबले की तुमची ती सेवा तिथंच हे होत असते. कालभैरवाची कुठली पण आपण कालभैरवाची जेव्हा सेवा करायला सांगतो ना, मंदिरात जायला सांगतो ना कालभैरवाची सेवा रुजू करण्यासाठी, तर तेव्हा त्याचं एकच शास्त्र आहे की सेवा केली का आपण डायरेक्ट घरी यायचं, कुठे कोणाकडे जायचं नाही, मध्ये रस्त्यात थांबायचं नसतं. असं आहे ते कालभैरवाची सेवा. तर आपल्याला ही 12 तारखेला कालभैरव जयंतीच्या दिवशी ही सर्वांनी आवर्जून करायची आहेत. आपल्याजवळ मंदिर असेल तर तिथं मंदिरात जा, नसेल मंदिर तर आपल्या घरात आपण करा. आणि नाही तर महादेवाच्या मंदिरात करा. महादेवाचं मंदिर तर प्रत्येक ठिकाणी आहेच, बरोबर आहे ना. महादेवाचं मंदिर प्रत्येक ठिकाणी आहे, महादेवाच्या मंदिरात केलं तरी चालेल. परंतु कालभैरवाचं मंदिर असेल तर तिथे आवर्जून जा. नसेल तर ऑप्शन आहे महादेवाचं मंदिर. तर असो, आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.